तर 25 वर्षाच्या मुलीसाठी तिचे 2 हेल्दी एम्ब्रिओ टाकून जर का ती प्रेग्नंट राहत नसेल तर तिच्यासाठी रिकरंट IVF फेल्युअर. तीच तुम्ही 35 वर्षाची स्त्री घ्याल तेव्हा त्यासाठी 4 वेळेस एम्ब्रिओ ट्रान्सफर झालं असेल तर ते रिकरंट IVF फेल्युअर आहे. आणि तीच तुम्ही 39 वर्षावरची पलीकडची स्त्री घेतली तर मिनिमम 3 हेल्दी एग्स टाकून सुद्धा ती प्रेग्नंट राहत नसेल तर आपण रिकरंट IVF फेल्युअर म्हणतो. स्पर्म अझोस्पर्मिक आहे पण हजबंडच्या स्पर्मपासून बाळ पाहिजे, ट्यूबस पूर्णपणे गेलेले आहेत किंवा एखादी मुलगी जिच्या ओव्हरीज फेल झाल्या आहे, अशा लोकांना IVF शिवाय बाळच होणार नाही. म्हणून रिपोर्ट जरी नॉर्मल असेल आणि तुम्ही स्मोकिंग, टोबॅको किंवा अति जास्त प्रमाणात अल्कोहोल असं किंवा ओबेसिटी असेल, तुमचा स्ट्रेस खूप जास्त असेल, तुम्ही उशिरा झोपत असाल, कमी झोपत असाल, अशा लोकांना बाळ व्हायचे चान्सेस कमी आहेत. समाजामध्ये ओबेसिटी हे बाळ व्हायला प्रॉब्लेम असू शकतं हे ॲक्सेप्टच नाही आहे. म्हणून हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्ही ॲडॅप्ट केली तर बाळ होण्यासाठी लागणारा टाईम जो आहे ना, नॅचरली असू द्या, साध्या ट्रीटमेंटने असू द्या, IUI असू द्या, का IVF नसू द्या, हा तुम्ही 50% कमी करू शकता. पूर्वीच्या काळी प्रेग्नेंट होणं पण तितकंसं सोपं होतं जे आता खूप कठीण झालंय कारण लग्न उशिरा होत आहेत. कारण वय हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मुलींसाठी. त्यांच्या एग्सची क्वालिटीवरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. आता एखादा मुलीचा AMH 1.2 आहे पण आता त्या मुलीचं वय 26 आहे तर हिला त्याच्यापासून बाळ व्हायचे 99% चान्सेस आहे. सेम 1.2 AMH आहे पण तिचं वय 40 आहे, हिला 70% चान्सेस आहे डोनर एग लागू शकतं. म्हणजे सेम AMH आहे पण एज डिफरंट आहे. तो सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर एग क्वालिटी इज द वुमन्स एज. त्या स्त्रीचं वय. दूध वाढवण्यासाठी गाई म्हशींना पिटोसिन नावाचं, ऑक्सिजन नावाचं इंजेक्शन दिलं जातं. आणि जर का तुम्ही ते उकळून नाही घेतलं दूध डायरेक्ट गवळ्याकडचं तर मग हे ऑक्सिटोसिन तुमच्या युट्रसमध्ये कधी कधी कळा इंड्यूस करू शकतं आणि मिसकॅरेज करू शकतं. तुम्हाला गर्भाशय आहे, तुम्हाला पाळी येते म्हणजे 100% तुम्हाला बाळ होईल. इवन तुमची पाळी गेली असेल आणि तुम्हाला गर्भाशय आहे आणि आता नवीन लॉनुसार तुमचं वय 50पेक्षा कमी असेल तरी तुम्हाला IVFमध्ये बाळ होऊ शकतं. त्याच्यामुळे हे मनातून तुम्ही भीती काढून टाका की तुम्हाला बाळ होणार नाही. 100% बाळ होईल. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. मंडळी, जर तुम्हाला कन्सीव्ह करायचं असेल किंवा तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल पण त्यामध्ये काही अडथळे येत असतील किंवा कन्सीव्ह तर होत आहे पण वारंवार त्यामध्ये अपयश येत असेल आणि तुम्ही विचार करताय की आम्हाला IVF करायचं आहे पण हे IVF सुद्धा फेल होत असेल तर मग काय करायचं? निराश होऊ नका, कारण आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास आपल्यासोबत वसईहून आले डॉक्टर मुकेश पाटील. सर, या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आपल्याला विचारलं जातं की गुड न्यूज कधी देणार, पण एखाद्या कपलच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडत असतं पण त्यांना त्याची कारणं सापडत नसतात. म्हणजे कन्सीव्ह तर होतंय पण वारंवार त्यांना IVF फेलियरचा किंवा सारखं कन्सीव्ह होऊन सुद्धा पुढे ती प्रेग्नन्सी कंटिन्यू होत नाही आणि त्यात काहीतरी अडथळा येतो. तर हाच अडथळा नेमका काय येतो, त्यामागे काही शारीरिक कारणं आहेत, मानसिक कारणं आहेत किंवा अजून काही आहे, त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित मिळत नाहीये, या सगळ्याबद्दल तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपण सरांकडून घेणार आहोत. सर, तुमचं स्वागत करते या पॉडकास्टमध्ये. जसं मी आता म्हणाले की अनेकदा आपण बघतो की एखादा कपल लग्न झाल्यानंतर त्यांच्या सोयीनुसार काही वर्षात प्लॅनिंग करतात की बाबा आता आपण बाळाचा विचार करूयात, पण प्रेग्नन्सी राहून सुद्धा वारंवार त्यांना फेल्युअरचा सामना करावा लागतो किंवा त्याला आपण म्हणतो की एक रिकरंट IVF फेलियर, हे आता टेक्निकल भाषेत आपण म्हणतो. तर हे नेमकं त्यांच्या बाबतीत का होतं? आता बघा, रिकरंट IVF फेल्युअर हा जो पार्ट आहे बेसिकली, हा मला असं वाटतं की हा जास्त ओव्हरयूज झालेला टर्म आहे. कारण नॉर्मली लोकांना असं वाटतं की माझे 2 IVF किंवा 3 IVF झाले आणि ते फेल गेलं म्हणजे माझं बाळ रिकरंट IVF फेल्युअर आहे. असं अजिबात नाही आहे. कारण हे तुमच्या वयानुसार आणि तुमची बाळं जी तयार झाली आहे त्याच्यानुसार आणि इतर काही नैसर्गिक गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. उदाहरणार्थ, एखादी 25 वर्षाची मुलगी आहे, एखादी 35 वर्षाची मुलगी आहे आणि एखादी 39 वर्षाची मुलगी आहे. तर 25 वर्षाच्या मुलीसाठी तिचे 2 हेल्दी एम्ब्रिओ टाकून जर का ती प्रेग्नंट राहत नसेल तर तिच्यासाठी रिकरंट IVF फेल्युअर आहे. तीच तुम्ही 35 वर्षाची स्त्री घ्याल
त्याच्यासाठी 4 वेळेस एम्ब्रिओ ट्रान्सफर झालं असेल तर ते रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर आहे. आणि तीच तुम्ही 39 वर्षावरची पलीकडची स्त्री घेतली तर तिचे एम्ब्रिओ चेक करून जर टाकले असतील तर मिनिमम 3 हेल्दी एग्स टाकून सुद्धा ती प्रेग्नंट राहत नसेल किंवा 6 न चेक केलेले एम्ब्रिओ टाकून सुद्धा ती प्रेग्नंट राहत नसेल तर आपण रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर म्हणतो. तर असं जर आपण विचार केला वयानुसार तर अर्ध्या बायका तर रिकरंट आय व्ही एफ फेल्युअरमध्ये बसतच नाही. कारण एखाद्या 39 वर्षाच्या बाईने 3 वेळेस 3 एम्ब्रिओ टाकले आणि ती प्रेग्नंट नाही राहिली याचा अर्थ ती रिकरंट आय व्ही एफ फेल्युअरमध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर हे तुमच्या वयानुसार असतं, तुमच्या एम्ब्रिओनुसार असतं. हा एक पार्ट झाला वयाचा. दुसरा पार्ट सांगतो. सपोज 26 इयर्सची गर्ल आहे पण काही इतर कारणांमुळे जेनेटिक कारणांमुळे किंवा ओव्हरीला एंडोमेट्रियम असतात त्याच्यामुळे ओव्हरी डॅमेज झालेली असते, अशा कारणांमुळे तिचे एग्स कमी मिळतात आणि क्वालिटी पण कमी झाली आहे आणि तिचे बाळं ब्लास्टोसिसपर्यंत वाढतच नाही आहेत. आणि अशा पेशंटमध्ये आपण डे 2 डे 3 ट्रान्सफर करतोय. 2दा टाकले डे 2 डे 3 पण ती प्रेग्नंटच राहिली नाही कारण तिचे बाळ ॲबनॉर्मल आहे. मग ही रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर कशी झाली? बरोबर. जेव्हा ती थर्ड डॉक्टरकडे गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिची एम्ब्रिओ 5व्या दिवसापर्यंत जातच नाही. म्हणजे याच्या अगोदर जे 2 दिवसाचे 3 दिवसाचे एम्ब्रिओ टाकलेले आहेत ते टाकून न टाकून ती एनिवे प्रेग्नंट राहणारच नव्हती. मग ही बाई अनफॉर्च्युनेटली लेबल झाली रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर. आणि हे अनफॉर्च्युनेट लेबलिंग कपलला अजून स्ट्रेस देतं एक्सेस टेस्ट करण्यासाठी. कारण माणसाचा एक स्वभाव असतो, त्याला प्रत्येक गोष्टीचं कारण हवं असतं. मग ते खरं असू दे का खोटं असू दे का नसू दे, कारण त्याला त्याचं कारण शोधण्यासाठी तो त्याच्या मागे लागलेला असतो. आता समोरचा डॉक्टरसुद्धा हा माणूसच आहे, तो पण ते कारण शोधण्याच्या मागे लागलेला असतो. मग तुमच्या अननेसेसरी टेस्ट होतात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इंडिकेटेड असतात. काही पेशंटमध्ये, मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये इंडिकेटेड नसतात. तुमचा इकॉनॉमिक भार वाढतो. टेस्टचे रिपोर्ट बऱ्याचदा तुम्हाला प्रॉब्लेम नसला तरी कधी कधी टेस्ट वेगळ्या दाखवतात, त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट होऊन जाते आणि तरी पण ते बाळ राहत नाही कारण भलतं असतं, ट्रीटमेंट भलती चालू असते. म्हणून रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर ही टर्म वापरताना आणि एखाद्या पेशंटला असं वाटलं की मला रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर आहे तर त्याचं कारण डॉक्टरांकडनं जाणून घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. पण डॉक्टर, नॅचरली आम्हाला कन्सीव्ह होत नाही आहे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने आय व्ही एफ हा पर्याय आम्ही निवडला. पण हेच आय व्ही एफसुद्धा सतत जेव्हा अपयश येतं आय व्ही एफ केल्यानंतर तर त्याची काही मूळ कारणं असू शकतात का मग? मूळ कारण सगळ्यात कॉमन कारण जे आहे ते म्हणजे जे काय भ्रूण तयार होतो ज्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो त्याची क्वालिटी. ओके. आणि ती एम्ब्रिओ क्वालिटी अंड्यावर पण स्त्रीच्या अवलंबून आहे आणि नवऱ्याच्या धातूवर पण अवलंबून आहे. दुसरी गोष्ट गर्भाशयाच्या आतमध्ये कधी कधी छोटे पॉलिप असतात, कधी कधी वारंवार थैली साफ झालेली असेल तर युट्रसची जी लायनिंग आहे ती चिपकलेली असते, ॲशरमॅन सिंड्रोम असतात. तर कधी कधी हिस्टोस्कोपी झाली नसेल, छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या अगोदर सोनोग्राफीत दिसल्या नसतील तर हिस्टोस्कोपी करून हे आपण बघायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एंडोमेट्रियमची हेल्दीनेसपणा. कधी कधी एंडोमेट्रियममध्ये इन्फेक्शन असतं जे खूप वर्षापासून असतं आणि ते इन्फेक्शनला बरोबर टॅकल केलं गेलं नसतं, ट्रीटमेंट झालेली नसते. आणि मग इन्फेक्शन जेव्हा असतं तेव्हा एंडोमेट्रियममध्ये जे बाळ चिपकायला पाहिजे ज्याला आपण रिसेप्टिव्हिटी म्हणतो ते डिस्टर्ब झालेली असते. प्रोस्टॅग्लॅन्डिन नावाचे पदार्थ जे असतात ते वाढलेले असतात, त्याच्यामुळे ते एम्ब्रिओ त्याला चिपकत नसतो, म्हणून एंडोमेट्रियम पण चेक करायला पाहिजे. अशा वेगवेगळी कारणं, पण ही 3 मेन कॉमन कारणं आहेत जे आपण प्रामुख्याने जेव्हा रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर होतो तेव्हा आपण बघतो. आणि खूप सिलेक्टेड पेशंटमध्ये, व्हेरी फ्यू पेशंट्समध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स असतात. इस्पेशली जर का नात्यात लग्न झालं असेल तर, जसं आत्याचा मुलगा, मावशीचा मुलगा, असं मामाचा मुलगा असं लग्न झालेलं असेल तर, किंवा काही काही कम्युनिटीमध्ये तर एकदम सेकंड जनरेशन म्हणजे काकाच्या मुलीवर पण लग्न होतात, तशा ह्याच्यामध्ये सुद्धा हे जेनेटिक प्रॉब्लेम असतात. आणि मग जेव्हा रिकरंट जेनेटिकली ॲबनॉर्मल बाळं जातात तेव्हा ती प्रेग्नन्सी राहत नाही. मग अशा काही कपलमध्ये तुम्ही जेनेटिक ॲनालिसिस करू शकतात. आज तर मार्केटमध्ये अशा टेस्ट अवेलेबल आहेत की बाळ व्हायच्या अगोदर तुम्ही असे कपल कॉम्पॅटेबिलिटी टेस्ट करून बघू शकतात की आपल्या दोघांच्या जीन्सपासून जे बाळ होणार आहे ते हेल्दी होऊ शकतं का, या बाळामध्ये काही कॅरियर स्टॅटस आहे का, किंवा आपल्या दोघांमध्ये कॅरियर स्टॅटसने बाळामध्ये आजार होऊ शकतो का, हे आपण व्हायच्या अगोदर पण बघू शकतो. आणि 5वी गोष्ट म्हणजे जे आता बऱ्यापैकी आपल्याला आपण बघतो, बरेचसे लोक करतात पण पेशंट पण विचारतात त्याच्याविषयी की बाबा इम्युनॉलॉजी, HLA टायपिंग आहे,
त्याच्यानंतर ट्रीटमेंटमध्ये लिपिड इंट्राथेरपी आहे, आता नवीन थायमोसिन नावाचं ड्रग आलेलं आहे. हम्म. पण हे सर्वसामान्यांसाठी किंवा सकट सगळ्या पेशंटसाठी नाही आहे. बरोबर. माझ्या प्रॅक्टिसमध्ये तर फारच मी जो अनुभवलेली प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये खूपच कमी पेशंटला याची गरज आहे. बरोबर. सर 17,000पेक्षा जास्त तुम्ही पेशंटच्या डिलिव्हरीज केल्या आहेत आणि गेल्या 20 वर्षांपासून त्याच्यापेक्षाही जास्त मी म्हणेल तुम्ही प्रॅक्टिस करतायत. तर या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला असं वाटतं का की पूर्वीच्या काळी प्रेग्नंट होणं पण तितकंसं सोपं होतं जे आता खूप कठीण झालंय, कारण लग्न उशिरा होत आहेत, बाळ हवंच आहे असा अट्टाहास आता कपलचा नाही आहे, कुठेतरी करिअरकडे जास्त फोकस करतात. त्या 20 वर्षाच्या प्रवासात काही बदल प्रामुख्याने तुम्हाला जाणवतात का? आता 20 वर्ष तसं बघितलं ह्युमन हिस्ट्रीमध्ये किंवा सामाजिक हिस्ट्रीमध्ये फार छोटी अमाऊंट आहे. हम्म. खूपच छोटे वर्ष आहेत ते. हो. हां, 40, 50, 60 वर्ष आपण अख्खे 2 जनरेशन बघतो तेव्हा बघू शकतो. पण मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा माझं एज 27 होतं फक्त. आता मी 47 आहे. त्याच्यामुळे 20 वर्षात फारसा क्लायंट बदलला नाही, त्याच मानसिक याच्यामध्ये राहिला. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की फारसं काही बदललेलं आहे. कारण 20 वर्षा अगोदरसुद्धा 30-32मध्येच लग्न होत होतं. आता फक्त 33-34 झालं आहे. आणि जे काय अंडर प्रिव्हिलेज किंवा लोअर मिडल क्लास लोक आहे त्यांच्यामध्ये तेव्हाही 22-23मध्ये लग्न व्हायचं आणि आताही 22-23मध्ये लग्न होतं. फक्त फरक मात्र स्पेशली कोविडनंतर मला हा जाणवला आहे की लोकांना आता हेल्थवरती, हेल्थ सेक्टरवरती आणि ह्या बाळ होण्यासाठी प्राधान्य द्यायला लागलेत आणि याच्यासाठी खर्च करायची लोकांची तयारी वाढलेली आहे. हा एक प्रामुख्याने बदल मी तुम्हाला सांगू शकतो या माझ्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, स्पेशली दिस हॅपन आफ्टर कोविड. बरोबर. पण सर आता जेव्हा IVFचा विषय निघतो तो मुळात आपल्याला IVFची गरज आहे हे स्वीकारणंच काही कपल्ससाठी खूप कठीण जातं. मग असे पण कपल्स तुमच्याकडे येतात का की डॉक्टर मग आम्हालाच IVF का, किंवा आम्हीच का करायचं, वेगळा काही पर्याय नाहीये का? बरोबर. हा पण एक कॉमन प्रश्न विचारतात जेव्हा पेशंट डायरेक्ट माझ्याकडे आलेला असतो. साधारणतः जेव्हा पेशंट माझ्याकडे लग्न झाल्या येतो किंवा लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षात फर्स्ट टाइम माझ्याकडे येतो, तेव्हा आमच्याकडे एक पद्धत आहे की पेशंटला सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन जे अवेलेबल आहे ते समजून सांगणं, बरोबर. त्याची कॉस्ट समजून सांगणं, प्रत्येकाचा सक्सेस रेट समजून सांगणं, हे सगळं आम्ही त्यांना सांगतो. आणि त्यांचे जे आजार आहेत त्या आजारानुसार त्यांनी काय केलं पाहिजे हेही सांगतो. आता कुठलीच गोष्ट शरीरामध्ये ए म्हणजे प्रत्येकाला तीच लागू होईल असं नाही. ते रूल मोडणारे सुद्धा पेशंट असतात. बरोबर. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की हजबंडचा स्पर्म थोडा खराब आहे, याला IUIनेच बाळ होईल, पण ही लोकं नॅचरली पण बाळ घेऊन येतात. म्हणून IVFमध्ये काही गोष्टी ज्या आहेत, जसं एखाद्या स्त्रीच्या ट्यूबच कम्प्लीट डॅमेज झालेल्या आहेत, अशा स्त्रीला नॅचरली बाळ राहणं म्हणजे चमत्कारच आहे. होणारच नाही. अशा बाईने डायरेक्ट IVFच करायला पाहिजे. किंवा स्पर्म काउंट अतिशय खराब आहे आणि स्त्रीचं वय 35+ आहे. आता ह्याच्यावरही मी तुम्हाला सांगतो की सपोज हजबंडचा स्पर्म खराब असेल, त्याची मोटिलिटी कमी असेल किंवा काउंट कमी असेल, पण ॲट द सेम टाईम त्या स्त्रीचं वय कमी असेल, 22-24 असेल, तर तिला त्या खराब स्पर्मपासून प्रेग्नन्सी राहू शकते. पण सेम त्या स्त्रीचं वय 30+ असेल तर सेम स्पर्मपासून तिला बाळ राहणं डिफिकल्ट होतं, कारण तिच्या अंडाशयाची पण बाळ व्हायची क्षमता कमी झालेली असते. यंग एजमध्ये ती क्षमता खूप असते म्हणून तो त्या खराब स्पर्मला ॲडजस्ट करून घेते. म्हणून प्रत्येक कपलनुसार ट्रीटमेंट असते आणि ती सिम्प्लिफाईड ट्रीटमेंट जी आहे ज्याच्यामध्ये आपण फॉलिक्युलर स्टडी आणि प्लॅन्ड रिलेशन किंवा IUI किंवा कंट्रोल ओव्हॅरियन हायपरस्टिम्युलेशन IUI, काही पेशंटमध्ये लॅप्रोस्कोपी, अशा प्रकारची ट्रीटमेंट करूनही बाळ होत नसेल तर अशा कपलने IVF केल्याने पटकन बाळ होतं. मी असं कधीच सांगत नाही पेशंटला की IVFच करायला पाहिजे. IVF हा एक ट्रीटमेंट पद्धतीचा भाग आहे ज्याच्याने बाळ होण्यासाठी लागणारा टाईम तुम्ही कमी करू शकता, एवढंच. अदरवाईज IVFनेच बाळ राहील हा अट्टा चुकीचा आहे. बरोबर. फ्यू सिलेक्टेड पेशंट, जसं मी सांगितलं की स्पर्म अझूस्पर्मिक आहे पण हजबंडच्या स्पर्मपासून बाळ पाहिजे, ट्यूबच पूर्णपणे गेलेले आहेत, किंवा एखादी मुलगी आहे जिच्या ओव्हरीज फेल झाल्या आहे, अशा लोकांना IVF शिवाय बाळच होणार नाही. बरोबर. पण बाकी जे बॉर्डरलाईन झोनमधले लोक आहे त्यांना सिम्प्लिफाईड ट्रीटमेंट म्हणून बाळ होऊ शकतं. पण हे करताना, सिम्प्लिफाईड ट्रीटमेंट करताना किंवा थांबून IVF न करता नॅचरली होण्याचे आपले चान्सेस किती आहे हे जरूर तुम्ही डॉक्टरांकडून तपासून घ्या. नाही तर हा पॉडकास्ट बघून तुम्हाला वाटेल डॉक्टर बोलले नॅचरल राहू शकतं आणि तुमचा प्रॉब्लेम नॅचरल व्हायचा फक्त 5% आहे आणि तुम्ही 5%साठी 10 वर्ष थांबायला आणि मला डॉक्टर पाटील ते सांगितलं होतं होईल. तर चान्सेस किती आहे ते समजून घ्या आणि तुमची इकॉनॉमी, तुमची मानसिक शक्ती आणि ॲट द सेम टाईम तुमचं फॅमिलीमधलं वातावरण तुम्हाला जर परमिट करत असेल तर तुम्ही IVF जरूर करा. त्याच्यानं तुम्हाला पटकन बाळ होईल.
आणि आय व्ही एफ म्हणजे काही फार कृत्रिम पद्धती नाही आहे, नॅचरलच पद्धती आहे. बाळ तुमच्याच पोटात 9 महिने वाढणार आहे. फक्त ट्यूबचा जो पार्ट आहे फर्टिलायझेशन हा 5 दिवस आपण बाहेर करतो. अदरवाईज तुमचे जे एग्ज आहेत, तुमचे स्पर्म आहेत, तुमचंच बाळ आहे, तुमच्याच गर्भाशयात ते बाळ वाढणार आहे. फक्त 5च दिवस ते लॅबमध्ये वाढणार आहे. त्याच्यामुळे आय व्ही एफ लॅब बाळामध्ये काहीतरी तुम्ही अतिशय फ्युचरिस्टिक ट्रीटमेंट करता अशातला काहीच भाग नाही. फक्त नळीचं काम आपण बाहेर करतोय. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की नाही, हे कृत्रिम पद्धत आहे, मग नॅचरलीच झालं पाहिजे, आणि मग त्या हट्टाच्या बाई ते त्यांचं यंग एज वाया घालवतात. कारण वय हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मुलींसाठी. त्यांच्या एक्सची क्वालिटीवरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. बरोबर. वयाचा तुम्ही आता उल्लेख केलाय म्हणून मला एक गोष्ट विचारायची आहे, की समजा एखाद्या स्त्रीचं लग्न खूप लवकर झालेलं आहे, अगदी 20-22 मध्ये झालंय आणि तिला नॅचरली कन्सीव्ह झालं सुद्धा. एक बाळ झाल्यानंतर त्यांना वाटलं असेल की ठीक आहे, एक बाळ आहे, आपण आता स्टॉप करूया. पण कोणाचं तरी बघून किंवा कोणाचं तरी ऐकून फॅमिली प्रेशरने परत 10 वर्षानंतर इच्छा झाली आई होण्याची, तर मग तसे पेशंट तुमच्याकडे आल्यावर विचारतात का, की पहिलं तर आम्हाला नॅचरली कन्सीव्ह झालंय, आता होत नाहीये 10 वर्षांनी, मग आता आम्हाला IVF चीच गरज काय? हा, आता आय व्ही एफचीच गरज काय म्हटल्यावरती डेफिनेटली तिच्या ट्यूब ब्लॉक असू शकतात, किंवा हजबंडचा स्पर्म खूप खराब झालेला असू शकतो, किंवा सिम्प्लिफाईड ट्रीटमेंट करून सुद्धा त्यांना बाळ राहत नसेल. आता अशी स्त्री जी ऑलरेडी 20 वर्षापासून 30 वर्षावर गेलेली आहे, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी बाळ होत नाही, याचा अर्थ एक तर फर्टिलायझेशन नळीमध्ये होत नाहीये. का होत नाही हे मला खूप लोक विचारतात, की डॉक्टर मी IUI केलं, मग बाळा का राहिलं नाही. याचं एक सोपं आणि एक सिंपल उदाहरण तुम्हाला देतो. हे जे आपण फॉलिक्युलर स्टडी करतो त्याच्यामध्ये आपण फक्त फॉलिकल बघतो. या फॉलिकलच्या आतमध्ये ओसाईट असतो, ज्याला आपण स्त्रीबीज म्हणतो. जसं माणसांचा स्पर्म असतो तसं मुलींचा ओसाईट असतो. ह्या ओसाईटमध्ये स्पर्म घुसल्यानंतर त्याला फर्टिलायझेशन म्हणतो आपण. पण हा जो ओसाईट जेव्हा बाहेर पडतो तेव्हा M2 नावाची ज्याची फेज असते, त्या डिव्हिजनमध्ये जेव्हा तुम्ही जर का कोणी सायन्स स्टुडंट असतील तर त्यांना माहिती असतं की जे ओसाईट बाहेर पडतो त्याचे डिव्हिजन असतात, मायटोटिक 1, मायटोटिक 2 डिव्हिजन. तर 2 डिव्हिजनचा जो ओसाईट आहे त्या ओसाईट बरोबरच माणसाचा धातू फर्टिलाइज होऊ शकतो. आणि तसं असेल तरच ते फर्टिलायझेशन होतं. अदरवाईज ते M1 फेजमधलं एक असेल तर ते फर्टिलाइज होऊ शकत नाही. तर ही जी साधी ट्रीटमेंट आहे, किंवा इव्हन आपण जे सोनोग्राफी करतो फॉलिकल स्टडी, त्याचं लिमिटेशन काय आहे, तर आपण फक्त आणि फक्त फॉलिकल बघू शकतो. ह्या फॉलिकलमध्ये एग आहे का नाही, ते एग रप्चर झाल्यानंतर ते फॅलोपियन ट्यूबमध्ये गेलं की नाही, ते मायटोटिक 2 डिव्हिजनमध्ये आलं की नाही, हजबंडचा स्पर्म त्या एकमध्ये घुसला की नाही, बाळ तयार झालं का आणि ते युटरसला चिपकला, हे आपण शोधूच शकत नाही. कारण ह्या सगळ्या मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहेत, हे सोनोग्राफीवर दिसत नाही. आणि आज तरी तशी टेक्नॉलॉजी नाही की ते शोधू शकतं. ज्या दिवशी टेक्नॉलॉजी कळेल त्या दिवशी ट्रीटमेंटच पण बदलून जाईल. पहिल्या 5-6 महिन्यातच तुम्हाला कळेल की ह्या बाईचं फर्टिलायझेशन होतं आहे का नाही, महिला IVF लागेल, यांना साध्या ट्रीटमध्ये होऊन जाईल. पण आज ते पॉसिबल नाही, फ्युचरमध्ये नक्की येईल. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही एगचा पण उल्लेख केला, तर ही ट्रीटमेंट करण्यापूर्वीच एगची क्वालिटी चांगली आहे की नाही यावर IVFच्या यशाचा दर ठरू शकतो का? हो, पण आता अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात, डॉक्टर आमचा AMH खूपच कमी आहे, माझं AMH1 आहे, माझं AMH2 आहे. तर मला सगळ्या प्रेक्षकांना एकच सांगावंसं वाटतं की AMH हे क्वालिटी दाखवत नाही. AMH हे तुमच्या एग्ज ओव्हरीजमधले नंबर ऑफ फॉलिकलची संख्या दाखवतं. पण या AMHची खूप भीती पण असते हो, पेशंट. त्याच्यासाठीच मी सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतो की AMH हा फक्त नंबरसाठी आहे, क्वालिटीसाठी नाही. मग क्वालिटीसाठी काय आहे, तर क्वालिटीसाठी सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे तुमचं वय. आता एखादा मुलीचा AMH 1.2 आहे, तुम्ही वाचला की त्यात दिसतं लो फर्टिलिटी रिपोर्टमध्ये, पण आता त्या मुलीचं वय 26 आहे, तर तिला त्याच्यापासून बाळ व्हायचे 99% चान्सेस आहे. सेम 1.2 AMH आहे पण तिचं वय 40 आहे, हिला 70% चान्सेस आहे डोनर एग लागू शकतं. म्हणजे सेम AMH आहे पण एज डिफरंट आहे. तो सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर एग क्वालिटी इज द वुमन्स एज, त्या स्त्रीचं वय. आणि ते वय जर कमी असेल तर ते तुमच्या फेवरमध्ये AMHला विसरून जा, टेन्शन घेऊ नका. दुसरी गोष्ट, AMHचा वापर आपण कधी करतो, सरसकट प्रत्येक इन्फर्टिलिटी पेशंट आला की त्याचं AMH द्या असं नाही आहे. AMHचा वापर आपण कधी करतो की आपण सोनोग्राफी केली, एखादी 26 वर्षाची मुलगी आहे, इर्रेग्युलर मेन्सेस आहेत तिचे, तुम्हाला PCOD एक्सपेक्टेड आहे, खूप अंडी दिसायला पाहिजे,
पण ॲट द एंड एकदम उलट चित्र दिसतंय, ओव्हरीज छोट्या आहेत, एगची संख्या कमी आहे. मग तुम्हाला हिला आय व्ही एफला जायचं आहे सम डिफरंट रिझनमुळे. मग तुम्हाला कळायला पाहिजे की ह्या पेशंटला किती डोस द्यायला पाहिजे इंजेक्शनचा की जेणेकरून मला मॅक्सिमम एग्ज मिळतील, किंवा त्यांना काउन्सिल करायला की मला एवढेच एग मिळतील. आणि जरी वय 26 असलं तरी तुमची ओव्हरी आणि हा एक फॅक्टर असू शकतो बाळानं व्हायला. तर जेव्हा क्लिनिकल डिस्पॅरिटी असते तेव्हा AMHचा वापर केला जातो. सरसकट प्रत्येक पेशंटला AMHची गरज नाही. जिथे तुमची क्लिनिकल डिस्पॅरिटी असते त्या ठिकाणी, किंवा जेव्हा तुम्हाला डोस डिसाईड करायला डिफिकल्टी जाते त्या ठिकाणीच AMHची गरज आहे. अदरवाईज सगळ्याकडे AMHची गरज नाही. आणि हे सगळे पेशंट AMH करतात आणि ती व्हॅल्यू बघून अर्धे पेशंट घाबरतात आणि त्या भीतीमुळेच त्यांना स्ट्रेस येतो. आणि स्ट्रेस हा अजून एक ॲड फॅक्टर आहे बाळ न होऊ द्यायला. म्हणजे सगळं नॉर्मल असताना रिपोर्ट वाचून आलेल्या स्ट्रेसमुळे प्रॉब्लेम होता. आणि अशा पेशंटला नुसतं काउन्सिल केलं की 2 महिन्यात प्रेग्नंट होऊन येतात. म्हणून AMH सरसकट सगळ्यांनी स्वतःहून करू नका. कारण आता बऱ्याचशा हेल्थ चेकअपच्या डायरेक्ट लॅब्स आहेत, आपण डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन न घेता जातो. त्याच्यात फर्टिलिटी म्हटलं की सगळे AMH सकट सगळे रिपोर्ट्स येतात आणि अननेसरी तुमचा स्ट्रेस वाढवतात. त्याच्यामुळे जे तुम्हाला विचारायचं आहे की AMH आणि oocyte क्वालिटी, नो. एज आणि oocyte क्वालिटी गोज टुगेदर. बट ओव्हरऑल एज, AMH अँड नंबर ऑफ एग्स सीन ऑन द फॉलिकल्स, दीज आर द 3 ॲक्युरेट मेथड की तुम्हाला किती एग्स मिळतील आणि ओव्हरऑल तुम्ही एग्सची क्वालिटी कशी एक्सपेक्ट करताय. बरोबर. त्यामुळे आपल्या रिपोर्टमध्ये जर AMH बद्दल काही कमी जास्त आलं तर घाबरून न जाता त्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो मला वाटतं आता डॉक्टरांनी दूर केलाय. त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल आणि तुम्हाला काही बेसिक टेस्ट सांगितल्यात करायला, तर त्या टेस्टचा रिपोर्ट हा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन, एक्सपर्टकडे जाऊनच तुम्ही तो रिपोर्ट दाखवा आणि मग पुढची काय जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती ठरवा. त्यामुळे जर या सगळ्या प्रश्नांबद्दल तुम्हाला उत्तरं हवी असतील तर स्क्रीनवर तुम्हाला आता नंबर दिसतोय, या नंबरवर पण तुम्ही संपर्क साधून डॉक्टरांचं जे हॉस्पिटल आहे ते वसईला आहे तिकडे जाऊन तुम्ही थेट डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही. तर असं अनेकदा होतं सर की ना रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा कोणीतरी आपल्याला सुचवतं की अरे इकडे जा, इथे माझ्या मावशीची डिलिव्हरी झाली होती, आमच्या त्या घरातल्या सगळ्या बायकांची याच डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे. तर एखादा पेशंट सगळीकडे फिरून येतो, मग तो वेगवेगळ्या पॅथिनचा पण त्याच्यामध्ये वापर करतो. मग जडीबुटी त्याच्यामध्ये आली, काही पांढऱ्या गोळ्या आल्या किंवा आणखीन काही गोष्टी आल्या, वेगवेगळ्या पॅथिनचा जसा यामध्ये उल्लेख होतो. आणि मग तो शेवटी एखाद्या गायनॅककडे जातो आणि सांगतो की ह्या माझ्या सगळ्या फाईल आहेत, त्यात भरपूर साऱ्या फाईल्स असतात, पण बघा ना आम्हाला कन्सिव्हच होत नाहीये. तर असे पेशंट तुमच्याकडे पण खूप साऱ्या फाईल्स घेऊन येतात का? हो, खूप येतात असे पेशंट फाईल. आणि ह्या फाईल घेऊन येण्यामुळे काय होतं की या सगळ्या फाईल बघा, ते रिपोर्ट ॲनालाइज करा, त्यांनी काय काय ट्रीटमेंट केली आहे बघा, याला वेळ लागतो फार. म्हणून माझ्याकडे एक प्रॅक्टिस आहे की ही जी बाळ होण्यासाठी लोक येणारी आहे ती वॉकिंग माझ्याकडे कधीच येत नाही, त्यांच्यासाठी अपॉइंटमेंट असतात. बऱ्याचदा पेशंट खूप भांडतात माझ्याशी फोनवर की असं कसं 10 दिवस वेटिंग आहे, 15 दिवस वेटिंग आहे. मी त्यांना समजून सांगतो तुम्ही या त्या दिवशी आणि मग तुम्ही स्वतः डिफरन्स बघा. कारण एखाद्या पेशंटकडे 15 फाईल असेल ना तर त्या पेशंटला बघून सगळं समजून सांगायला मिनिमम 45 मिनिट्स लागतात. आता रुटीन वॉकिंग जर आला तर ऑलरेडी दुसरे जे पेशंट आहेत त्यांना 45 मिनिट्स बसायला लागणार आणि तो प्रेशर माझ्या डोक्यात असणार तर मी यांना परफेक्ट टाईम देऊ शकत नाही. म्हणून जेव्हा इतर पॅथीचे किंवा भरपूर फाईल्स असतात तेव्हा सगळ्या फाईल बघणं गरजेचं आहे. त्यामुळे होतं काय की त्यांनी जी ट्रीटमेंट तुम्ही कदाचित त्यांना सांगत असाल ती ऑलरेडी त्यांनी केलेली असेल. अगदी. म्हणून तुमच्या लक्षात येतं की आता मला पुढे काय करायचं आहे, नाही तर मग तेच आपण रिपीट करतो आणि रिझल्ट मिळत नाही. बरोबर. पण मग आता वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर ज्या काही टेस्ट असतात आणि अर्थात सर्वसामान्यांसाठी त्या महाग सुद्धा असतात, तर मग आम्ही पुन्हा पुन्हा त्या टेस्ट करायच्या का? मग पेशंट याबद्दल पण भांडत असतील की या सगळ्या टेस्ट आम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही हे खूप टाळतो आम्ही. जसं आता एखाद्या पेशंटने 6 महिन्या अगोदरच थायरॉइड केले, HIV केले, VDRL केले, सिरोलॉजी रिपोर्ट्स केलेत, किडनी लिव्हरचे रिपोर्ट केलेत. मग अशा लोकांचा आम्ही फक्त हिमोग्लोबिन आणि शुगर, HbA1c आणि युरिन प्रोटीन या 3च गोष्टी करतो. त्याच्यामुळे पेशंटचे जुने रिपोर्ट आणि जुने ट्रीटमेंट बघणं फार गरजेचं आहे. ते आपल्या पेशंटचे पैसे वाचवू शकतात. बरोबर. पण त्यामुळेच आहे ना की इतके वेगवेगळे डॉक्टर फिरून पण जर आपल्याला रिझल्ट मिळत नाहीये तर एक योग्य डॉक्टर निवडणं खूप गरजेचं आहे या सगळ्या पेशंटसाठी, असं वाटत नाही का? योग्य डॉक्टर, आता मी ओव्हरऑल सांगतो बघा, हेल्थ इंडस्ट्रीची किंवा हेल्थ जी सिस्टीम आहे ना, हे कुठलाच डॉक्टर स्वतः तयार करत नाही. हे पुस्तकात दिलेलं असतं तेच सगळे डॉक्टर प्रॅक्टिस करतात.
त्याच्यामुळे तुम्ही मला असं विचाराल की हा डॉक्टर चांगला का तो डॉक्टर चांगला, तर मी याचं उत्तर देईल सगळे डॉक्टर सेमच औषध देतात. तुम्ही तुमच्यापैकी बरेचसे लोक बघत असतील, ते पण त्यांनी 3-4 डॉक्टरांकडे गेले असतील. तुम्ही बघा, पहिल्या डॉक्टरने सांगितलं तेच सेकंडने पण सांगितलं, तेच थर्डने पण सांगितलं. तुम्ही त्यांनी दिलेलं औषधं बघा, भले त्याचं ट्रीटमेंट वेगळं असेल पण औषधं सेमच असतील. त्याच्यामुळे ट्रीटमेंट ही फारशी बदलत नाही. म्हणून मी पेशंटला हे सांगेल की तुमच्या जवळपास तुमच्या ऑफिसमधून निघताना, आता मोस्ट ऑफ द बायका वर्किंग असतात, तोही बघायला लागतं. त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस जिथं जाऊन कमी होईल, जे तुम्हाला जवळ आहे, जिथे तुम्ही वारंवार जाऊ शकतात, आणि तुमचा जिथे विश्वास आहे, कारण विश्वास हा काम करतो बघा. औषध सेम असतं, आपण म्हणतो या डॉक्टरचा गुण येतो. का गुण येतो? कारण त्याच्यावर तुमचा विश्वास असतो. म्हणून जो तुमचा विश्वास असेल, जो ज्या डॉक्टर तुमचा विश्वास आहे, तिथं तुम्ही जरूर जा. बाकी अदरवाईज स्पेसिफिक डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला बाळगलं असं अजिबात नाही आहे. ट्रीटमेंट ही सर्व डॉक्टर सेम देतात, सेम भावनेने देतात. सगळ्या गोष्टी सगळीकडे सेम असतात. कोणीच स्वतःचा काहीच तयार करत नाही. ड्रगसुद्धा रेडीमेड आलेले असतात, डॉक्टर काही स्वतः तयार करत नाही. त्याच्यामुळे डॉक्टरांचा काय त्यात फारसा असा पार्ट आहे असं मला वाटत नाही. तो तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलनुसार, आणि प्रत्येक डॉक्टरचा स्वभाव, त्याचं काउन्सिलिंग, त्याचं बोलणं, त्याची प्रॅक्टिस, त्याचा सेटअप हा वेगवेगळा असतो. आता समाजामध्ये 10 डॉक्टर आहेत तर 10 प्रकारचे पेशंट पण आहेत. त्याच्यामुळे एक डॉक्टर एका बाईला आवडतो म्हणजे तोच दुसऱ्याला आवडेल असं नाही. म्हणून तुम्ही जाऊन बघा, जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, जिथे तुम्हाला सोयीचा आहे तो डॉक्टर तुम्ही फॉलो करा. बरोबर. विशिष्ट डॉक्टर्सकडे जा असं मी कधीच ॲडवाईस करणार नाही. बरोबर आहे. आणि जे तुम्ही आता एक्सबद्दल पण सांगितलं, तर त्याच्याशीच रिलेटेड आणखीन एक गोष्ट म्हणजे स्पर्म. तर स्पर्मची पण जी क्वालिटी आहे त्याने पण हा दर ठरू शकतो? 100%. कारण बाळ जेव्हा तयार होतं तेव्हा ते 50% oocyte आणि 50% स्पर्म आहे. फक्त स्पर्मचा एवढाच एक ॲडव्हान्टेज आहे माणसासाठी की ते बाळ त्या स्त्रीच्या बॉडीमध्ये वाढतं. म्हणून तो स्पर्म खराब असताना बाळ जरी नाही झालं तरी आपला समाज त्या स्त्रीला बघतो ते बाळ नाही झालं. म्हणून 50% कॉज जो आहे ना बाळ न व्हायला, तो स्पर्म खराब असेल तरी ते बाळ न व्हायला प्रॉब्लेमॅटिक आहे. इवन दो आम्ही असं बघितलं आहे की स्पर्मचा रिपोर्ट जरी नॉर्मल असेल आणि हजबंड स्मोकिंग करत असेल किंवा त्याला काही दुसरं ॲडिक्शन असेल, तर अशा लोकांना कम्पेअर टू द अदर पीपल हू आर हॅव्हिंग नॉर्मल स्पर्म पण त्यांना ॲडिक्शन नाही आहे, या लोकांपेक्षा बाळ व्हायला प्रॉब्लेम होतो. म्हणून रिपोर्ट जरी नॉर्मल असेल आणि तुम्ही स्मोकिंग, टोबॅको किंवा अति जास्त प्रमाणात अल्कोहोल असं, किंवा ओबेसिटी असेल, तुमचा स्ट्रेस खूप जास्त असेल, तुम्ही उशिरा झोपत असाल, कमी झोपत असाल, तर अशा लोकांना बाळ व्हायचे चान्सेस कमी आहे. म्हणून नुसतं रिपोर्ट हा नॉर्मल असून फायदा नाही, तुमची लाईफस्टाईल पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि सेम ॲप्लिकेबल हा फिमेल ऑल्सो. जरी तिचं सगळं नॉर्मल असलं तरी बऱ्याचदा बाळ होत नसतं, ज्याला आपण इझिली अनएक्सप्लेन फर्टिलिटी म्हणतो. पण स्ट्रेस, डाएट, लॅक ऑफ एक्झरसाइज, लॅक ऑफ स्लीप, लॅक ऑफ ॲडिक्वेट न्यूट्रियन्स हे सुद्धा बाळ न होण्यासाठी कारणीभूत असू शकतात. दुसरं म्हणजे ओबेसिटी. समाजामध्ये ओबेसिटी हे बाळ व्हायला प्रॉब्लेम असू शकतं हे ॲक्सेप्टच नाही आहे. हे रिअल ट्रूथ आहे पण लोक ॲक्सेप्ट करत नाही. अगं तिचं पण वय 80 किलो तिचं वजन होतं तरी ती झाली. पण ती झाली, तुम्ही राहत नाही आहे म्हणून तुमच्या बॉडीसाठी ते 80 किलो वजन बरोबर नाही आहे. म्हणून हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्ही ॲडॅप्ट केली तर बाळ होण्यासाठी लागणारा टाईम जो आहे ना, नॅचरली असू द्या, साध्या ट्रीटमेंटने असू द्या, IUI असू द्या, का IVF असू द्या, हा तुम्ही 50% कमी करू शकता. सर, काही पेशंटच्या बाबतीत त्यांचं गर्भाशय वीक आहे किंवा गर्भाशयात काही अशा तांत्रिक समस्या आपण म्हणूयात की त्यामुळे सुद्धा त्यांना कन्सीव्ह होत नाहीये किंवा कन्सीव्ह झालं किंवा IVF जरी त्यांनी केलं तरी ते वारंवार फेल होतं. तर ही कारणं मग आपण कशी शोधू शकतो? आता जसं मी तुम्ही सांगितलं की गर्भाशय वीक असतं, याचा अर्थ काय? तर गर्भाशय वीक असतं याचा अर्थ जे एंडोमेट्रियम असतं त्याची जे आतमधली स्तर असतो, जो दर महिन्याला तयार होतो आणि बाळ नसेल तर बाहेर तो, ज्याला आपण मेन्सेस म्हणतो किंवा पाळी म्हणतो. तर हे जे आतमधलं आवरण आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, त्या एंडोमेट्रियमला डिस्टर्ब करणारे काही आजार असतील, जसं इन्फेक्शन सांगितलं मी तुम्हाला, किंवा ते एकमेकांना चिपकलेलं असेल, किंवा पॉलिप असतील, किंवा एंडोमेट्रियमच्या खाली फायब्रॉइड असेल, तर मग कधी कधी प्रेग्नन्सीला त्रास होतो. तर हिस्ट्रोस्कोपी करून आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकतो. दुसरं एक की सगळं नॉर्मल असतं पण या स्त्रियांचं एंडोमेट्रियमची थिकनेस फार कमी असते, काही केलं ती वाढतच नसते. पण आता मला दर्शकांना एक सांगायचं आहे की फार कमी असे पेशंट असतात की ट्रीटमेंट करून त्यांचं एंडोमेट्रियम आपण जास्त वाढवू शकतो.
अदरवाईज मोस्ट ऑफ द लोक ज्यांचं एंडोमेट्रियम थिन आहे, तुम्ही माझा असा अनुभव आहे की तुम्ही काही जरी केलं तरी ते एंडोमेट्रियम तेवढंच राहतं. अननेसेसरी जास्त औषधं देऊन किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज ज्या आहेत त्या वापरून फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे अशा लोकांसाठी वारंवार IVF करणं न दमता, मला समजतं की वारंवार IVF करताना पैसा असतो, मेंटल स्ट्रेस असतो, स्टिग्मा असतो, सोशल स्टिग्मा ॲक्च्युअल नसतो, तो आपण स्वतः अडवून घेतो. त्याच्यामुळे हे करायला पाहिजे, वारंवार IVF करायला पाहिजे. कधी ना कधी त्या थिन एंडोमेट्रियमसाठी जो स्पेसिफिक एम्ब्रिओ बनलेला आहे तो मिळेल आणि तुम्ही प्रेग्नंट राहाल. माझ्याकडे असे भरपूर पेशंट आहेत. आत्ताच एक रिसेंटली पुण्याची पेशंट होती जिचं 6 वेळेस IVF दुसरीकडे झालेलं होतं आणि तिचं एंडोमेट्रियम हार्डली 5 to 6 मिलीमीटरच्या वरती जात नव्हतं, पण बाकी सगळं नॉर्मल होतं. इवन तिचा एंडोमेट्रियमचा ब्लड फ्लो पण कमी होता. माझ्याकडे पण मी तिचं 3दा केलं आणि 9 सायकलला ती पेशंट प्रेग्नंट राहिली आणि आत्ताच 2 महिन्या अगोदर पेशंट डिलिव्हरी झाली पुण्याला. तिने मला तिकडनं फोटो वगैरे पाठवले. असं हा तर एक आता रिसेंट आहे लक्षात म्हणून मी सांगितलं, पण असे बरेचसे पेशंट आहेत की जे थिन एंडोमेट्रियमवरती प्रेग्नंट राहिलेत, कुठलीही काही जास्त ट्रीटमेंट न करता. इवन इस्ट्रोजनच्या गोळ्या जे लोक 10-10, 12-12 दिवसाला खातात, ते सुद्धा जुनं जे लोकांनी करून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा असं लक्षात आलं की 6 to 8 मिलीग्रॅमपेक्षा जास्त डोस देऊन सुद्धा काही फायदा नसतो. त्याच्यामुळे मिनिमम डोस वापरून सुद्धा ही लोक प्रेग्नंट राहतात. फक्त तशा प्रकारचा एम्ब्रिओ तयार झाला पाहिजे. आता कुठल्या प्रकारचा एम्ब्रिओ तयार झाला पाहिजे हे कोडं काही अजून उलगडलं नाही आहे. म्हणून हे कोडं उलगडेपर्यंत वारंवार IVF करणं हा एकमेव ऑप्शन शिल्लक आहे. आणि वारंवार IVF करायचं असेल तर स्वतःला आर्थिकदृष्ट्या तर ठीक आहे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो, पण मानसिकदृष्ट्या फिट ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला केव्हाही डिसहार्टेड वाटतं की नको आता किंवा मला खूप स्ट्रेस आला आहे, तेव्हा तुम्ही काउन्सिलरला जरूर भेटा. सिम्पल काउन्सिलरच्या 4 गोष्टी तुम्ही ऐकल्या ना की तुमचं मन प्रसन्न होतं, स्ट्रेस कमी होतो आणि तुम्ही ते IVF करतात. त्याच्यामुळे एखाद्या पेशंटला माझ्याकडे येऊन बाळ नाही झालं तर हे माझ्या IVFचं फेल्युअर नाही आहे. मी कधी फेल्युअर मानतो, एखादी पेशंट माझ्याकडे येते आणि झाल्यानंतर तिने ट्रीटमेंटच सोडली की आता मला बाळच नको, आता काहीच करायचं नाही, हे माझ्या सेंटरचं फेल्युअर आहे. माझं उद्देश जो पेशंट आहे त्याला बाळ होणं आहे, मग ते माझ्याकडे आल्यावर होऊ द्या की अजून दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन होऊ द्या, तिचं उद्देश बाळ होणं आहे. म्हणून एखाद्या डॉक्टरकडे एखादा पेशंट सोडून दुसरीकडे गेला हे त्याचा फेल्युअर नाही आहे. त्या पेशंटची होप थांबवणं की हिला बाळ होणार नाही किंवा मला बाळ होणार नाही असं जेव्हा तयार होतं चित्र, ते खरं म्हणजे फेल्युअर ऑफ ट्रीटमेंट आहे. बाळ न होणं हे ट्रीटमेंटचं फेल्युअर नाही आहे. म्हणून आता जो नवीन लॉ ART बिल पास झाला तेव्हा तुम्ही बघा, त्यांनी प्रत्येक सेंटरला एक काउन्सिलर, सायकोलॉजिकल MSc झालेला काउन्सिलर ठेवायला सांगितलं आहे. आणि जधीपासून मी आमच्याकडे प्रॅक्टिस केलं तेव्हा माझ्या ओव्हरऑल लक्षात आलं की पेशंटचा स्ट्रेस लेवल खूपच कमी झाला आहे. इवन फेल्युअर्स पेशंट स्पोर्टिंगली घेतात आणि वारंवार करतात आणि बाळं घेऊन जातात घरी. पण मग एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अशी कोणती केस आठवते का की वारंवार तुम्ही म्हणतायत IVFची गरज पडते, तर खूप साऱ्या सायकल्स झाल्या आहेत, खूप स्ट्रेसफुल पेनफुल ट्रीटमेंट अर्थात त्या स्त्रीसाठी असणार आहे आणि त्यानंतर रिझल्ट हा पॉझिटिव्ह आला, पण तिला IVFचा सामना खूपदा करावा लागला? असे तर बरेच पेशंट आहेत. पण आता जसं मी तुम्हाला ही पुण्याची पेशंट सांगितली, हिचं ऑलमोस्ट 6 टाईम झालेलं होतं. माझ्याकडे पण 2दा झालं. सेकंड टाईम झाला तेव्हा तिथे एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली, कारण तिचं वारंवार तिचं जेव्हा 6 टाईम्स अगोदर झालं होतं तेव्हा ती 4दा तिचं मिसकॅरेज पण झालं होतं. त्याच्यामुळे 4दा तिचं DNC पण झालेलं होतं. त्याच्यामुळे तिची युट्रसची लायनिंग पूर्णपणे चिपकलेली होती. आम्ही 2दा-3दा हिस्ट्रोस्कोपी करून तिची लायनिंग पूर्ण व्यवस्थित केली आणि सेकंड टाईम ती प्रेग्नंट राहिली, पण ती एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली. मग ते आम्हाला मेडिसिनने क्लिअर करायला लागलं. फॉर्च्युनेटली ते मेडिसिनने क्लिअर झालं. मग थर्ड अटेम्प्टमध्ये ती प्रेग्नंट राहिली. तर ती पुण्याला पेशंट राहायची. मला पण भीती वाटायची की बाबा पुण्याहून आपण कसं मॅनेज करणार. ती दुसरीकडे जायलाच तयार नव्हती, कारण तिला ते आता बाळ राहिलं होतं. तिला हे ॲक्सेप्टेबल नव्हतं. मी तिला कितीदा सांगायचो की फक्त तुझं नशीब आहे, तू इथं आहे, बाकी ट्रीटमेंट सगळे डॉक्टर सेम करतात, आमच्या हातात काही कमाल नाही आहे, तू पुण्याला जाऊन डिलिव्हर हो. पण तिचा एवढा गाढ विश्वास बसला होता आमच्यावर. 3 वर्षापासून पेशंट आमच्याकडे यायची. तिला शेवटी 9 महिने मी माझ्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि पेशंट डिलिव्हर होऊनच घरी गेली.
म्हणजे ही पण किती छान गोष्ट आहे, की एखाद्या पेशंटचा त्या डॉक्टरवर तेवढा विश्वास बसतो, की आता तुमच्याशिवाय मला दुसरीकडे कुठे ट्रीटमेंट घ्यायचीच नाहीये. जी ही पण एक खूप बरोबर. हो, मोठी गोष्ट हो. आहे. एवढ्या वर्षाच्या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये असं जाणवतं का, की एक तर IVF एखाद्या पेशंटला करायला सांगणं, म्हणजे त्याच्यावर बॉम्ब फोडल्यासारखं अजूनही आहे. जर तो या ट्रीटमेंटला किंवा आपण म्हणूया, की इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला त्याने मान्य नाही केलेलं आहे, की IVF नको रे बाबा, याच्यात काय वेगळं असू शकतं. पण IVF करायला तो तयार झाला. त्याच्यानंतर पण त्याच्या मनात ना खूप सारे मिथ्स आहेत, गैरसमज आहेत, जे त्याने इथून-तिथून नातेवाईकांकडून, मित्रांकडून ऐकलेले आहेत. तर असे कोणते मिथ्स, गैरसमज तुम्हाला वाटतात का, की ते सगळ्यात आधी या पेशंटचं, कपलचे दूर होणे गरजेचं आहे? बरोबर. आता असे बरेच आहेत, लाईनशीर सांगतो. सगळ्यात पहिलं मिथ म्हणजे की IVFमध्ये बेड रेस्टच करायला पाहिजे हं, आणि झोपूनच राहायला पाहिजे. हे खायला नाही पाहिजे, ते खायला नाही पाहिजे. हं, तर माझं असं सांगणं आहे प्रेक्षकांना, की असं अजिबात नाही आहे. IVF ही फार सिंपल गोष्ट आहे. 9 डेज तुम्हाला इंजेक्शन घ्यायचे असतात. हं, ते इंजेक्शन तुम्ही तुमच्या सवडीने तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन पण घेऊ शकतात. हं, आणि एकदा का बाळं गर्भाशयात टाकले, हं, की इनिशियल 2 डेजच फक्त इम्पॉर्टंट असतात. तर आराम करायचे. आराम म्हणजे एकदम झोपून राहायचं नाही, तुम्ही घरातले कामं करू शकतात. अदरवाईज तुम्ही कामाला जा, तुम्ही घरात बसून राहा किंवा डॉक्टरांच्या दवाखान्यात झोपून राहा. प्रेग्नन्सी रेट बदलत नाही. हं, जर का तुमच्या आराम केल्याने प्रेग्नन्सी रेट वाढला असता, हं. तर सगळ्या IVF सेंटर हे 100-100 बेड त्यांनी पेशंटला ॲडमिट करूनच ठेवलं असतं 15 दिवस. त्याच्यामुळे आरामाने सक्सेस रेट वाढेल असं अजिबात नाही आहे. दुसरी गोष्ट, रुटीन जे आपण रोज खातो, ते जेवण न खाल्ल्याने किंवा खाल्ल्याने प्रेग्नन्सीवर काही प्रॉब्लेम असं अजिबात नाही आहे. जिथपर्यंत आपण विष खात नाही, तिथपर्यंत ते बाळ खराब होणार नाही. त्याच्यामुळे त्याचा काही संबंधच नाही आहे. तुम्ही रुटीन जगू शकतात, रुटीन खाऊ शकतात, त्याच्याने प्रेग्नन्सीवरती काहीही परिणाम नाही. फक्त बरेचसे लोकं ज्यांच्याकडे डायरेक्ट गवळ्याकडनं दूध येतं, मिल्क येतं आणि ते जर त्यांनी व्यवस्थित उकळून नाही घेतलं, कच्चं दूध पिलं, तर आजकाल दूध वाढवण्यासाठी गाई म्हशींना पिटोसिन नावाचं, ऑक्सिजन नावाचं इंजेक्शन दिलं जातं. हं. आणि जर का तुम्ही ते उकळून नाही घेतलं दूध डायरेक्ट गवळ्याकडचं, तर मग हे ऑक्सिटोसिन तुमच्या युटरसमध्ये कधी-कधी कळा इंड्यूस करू शकतं आणि मिसकॅरेज करू शकतं. म्हणून शक्यतो मी पेशंटला सांगतो, की मिल्क हे पाश्चराइज घ्या किंवा मग जर का गवळ्याकडचं येत असेल, तर व्यवस्थित उकळून घ्या. म्हणजे जेणेकरून हे करा आणि गवळ्याकडून कन्फर्म करून घ्या, की तो अशा प्रकारचे काही इंजेक्शन देतोय का? देत असेल तर मग ते थोडे दिवस ते दूध टाळा तुम्ही. बरोबर. अदरवाईज असं स्पेसिफिक असं काही IVF केल्यानंतर तुम्ही आरामच करायला पाहिजे किंवा जॉबच सोडला पाहिजे असं अजिबात नाही आहे. उलटं मी पेशंटला सांगतो, तुम्ही जॉब जरूर करा. कारण जॉब केल्याने ती स्त्री मेंटली हेल्दी असते. घरापासून 5-6 तास, 8 तास लांब असते. स्वतःच्या मैत्रिणी असतात, ट्रेनमधल्या, ऑफिसमधल्या, जाता येत्या भेटणाऱ्या, तिचं दुःख शेअर होतं. मन रिलॅक्स राहतं. इकडे IVFला पैसा लागत असतो. त्यात तुम्ही जॉब सोडला, जे काय तुम्हाला XYZ पैसे मिळतात तेवढे अजून बर्डन कमी वाढणार. होतं. म्हणून जॉब पण सोडायची गरज नाही IVF करताना. बरोबर. आणि टेडियस प्रोसिजर तर अजिबातच नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रोसिजर खूप मोठी आहे आणि फार मोठे-मोठे इंजेक्शन आहे, खूप हो. इंजेक्शन आहे. असं अजिबात नाही आहे. आमच्याकडे तर पेशंटला फक्त 9 to 10 डेज इंजेक्शन असतात. ते पण पेशंट घरी घेऊन जातो. घरी त्यांच्याकडे जवळपासची सिस्टर किंवा डॉक्टर देते. त्यांना काही डिफिकल्टीज असतील तर हॉस्पिटलचा स्टाफ आहे, ते व्हिडिओ कॉलवर त्यांना सांगतात औषधं कशी घ्या. हं. 3दा सोनोग्राफी असते. इंजेक्शन चालू करताना एकदा, 4थ्या-5व्या दिवशी एकदा, 9 डेला एकदा. काही स्पेसिफिक पेशंट असतात की ज्यांच्यामध्ये एग्स पटापट वाढतात किंवा एगची ग्रोथ होत नाही असं आम्हाला अगोदरच्या सायकल वाढत असेल, अशा लोकांना 2-2, 3-3 दिवसाला बोलवलं जातं. बरोबर. पण 99% लोकांना 3च वेळेस सोनोग्राफीला यावं लागतं. हं. इवन सरसकट सगळ्यांना इंजेक्शन्स आम्ही देत नाहीत. हं. एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे. हं. आमच्याकडे फक्त ट्रीटमेंट एकदम इस्ट्रोजनची गोळी, प्रोजेस्टेरॉनची गोळी, मल्टीव्हिटॅमिन, फोलिक ॲसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी. सर्वांना सरसकट हिपॅरिन वगैरे किंवा इतर गोष्टी नसतात. येस, काही लोकांना ज्यांना थ्रोम्बोजेनिक डिसऑर्डर आहेत, हं. आधीपासून मल्टिपल मिसकॅरेजची भीती आहे, हं. त्या लोकांना हिपॅरिन वगैरे आपण देतो. पण असे पेशंट फार कमी असतात. बरोबर. त्याच्यामुळे इवन एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतरची ट्रीटमेंट खूप पॅलेटेबल आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण खूप काही असे औषधं घेतोय. 2 ते 3 प्रकारचे औषधं तुमच्या सोयीनुसार घ्या. एक्झॅक्ट त्याच टायमाला घ्यायला पाहिजे असं पण नाही आहे. फक्त अर्धा 1 तास मागे पुढे झाले तरी चालेल. एकदम स्किप करायचं असं नाही आहे. हॉर्मोन्सच्या गोळ्या मात्र तुम्हाला रेग्युलर थोडं अर्धा तास, 1 तास मागे पुढे चालेल. व्हिटॅमिनच्या गोळ्या एखाद दिवशी स्किप झाली तरी चालेल, काही तसा इश्यू नाही आहे. बरोबर. तिसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना असं वाटतं IVF नंतर की IVF करून बाळ नाही झालं म्हणजे माझ्यातच काही फॉल्ट आहे.
असं अजिबात नाही आहे. आणि असं माझ्या लक्षात आलं फूर अगोदरच की असं कशामुळे होतं, कारण आय व्ही एफ करतानाच प्रत्येक पेशंटला इंडिव्हिज्युअलाइज यांच्यामध्ये एका प्रयत्नात बाळ व्हायचे चान्सेस किती आहे हे तुम्ही आधीच सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांची तयारी होते. जर का त्या पेशंटला मिसकन्सेप्शन असेल की नाही आय व्ही एफमध्ये एकदा टाकलं म्हणजे मला बाळ होईलच 100%, आणि मग अशा पेशंटला ते बाळ नाही झालं तर तिला इतकी डिप्रेशनमध्ये जाते की तिला वाटतं तिच्यामध्येच फॉल्ट आहे. तर माझं प्रेक्षकांना एक जरूर सांगणं आहे की आय व्ही एफ ही एक जस्ट एक अटेम्प्ट आहे तुम्हाला बाळ करायचा, आणि तो फेल गेला तर प्लीज असं वाटू देऊ नका की तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्हाला गर्भाशय आहे, तुम्हाला पाळी येते म्हणजे 100% तुम्हाला बाळ होईल. इवन तुमची पाळी गेली असेल आणि तुम्हाला गर्भाशय आहे आणि आता नवीन लॉनुसार तुमचं वय 50पेक्षा कमी असेल तरी तुम्हाला आय व्ही एफमध्ये बाळ होऊ शकतं. त्याच्यामुळे हे मनातून तुम्ही भीती काढून टाका की तुम्हाला बाळ होणार नाही. 100% बाळ होईल, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त हा अटेम्प्ट फेल गेला आहे याचा अर्थ असा नाही की बाळच नाही होणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ओव्हरऑल 3 ग्रुपमध्ये बायका डिवाईड होतात. 35पेक्षा कमी, 35पेक्षा जास्ती आणि 39पेक्षा कमी आणि 39पेक्षा जास्ती. तर सर्वसाधारणतः असं लक्षात आलं आहे की 35 वर्षापेक्षा कमी वयाच्या बायका असतील तर 6M2 एग्ज मिळाले तर त्याच्यापासून होणारे जे एम्ब्रिओ आहे त्याच्यामध्ये ती प्रेग्नन्सी राहून जाते. 35 to 39 एजच्या मुली घेतल्या तर 10M2 एग्ज असतील तर नॉर्मली एकदा प्रेग्नन्सी होऊन जाते. आणि मोर दॅन 39च्या वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुली असतील तर 16 हेल्दी एग्ज मिळाल्यावरती एकदा प्रेग्नन्सी राहते ॲप्रॉक्सिमेटली. दिस इज ॲप्रॉक्सिमेटली. आता हे जर तुम्ही एका काउन्सिलिंग करताना पेशंट आधीच सांगितलं किंवा 6 एग्ज मिळाले, तुझं वयस 33 आहे, 6 हेल्दी एग्ज मिळाले तर प्रेग्नन्सी राहू शकते. तिला 2च एग्ज हेल्दी एग्ज मिळाले म्हणजे शी नोज की माझे चान्सेस ड्रॅस्टिकली कम डाऊन टू 30% आहे. बरोबर. 6 गोळा करायच्यात आपल्याला म्हणजे 3 सायकलची तयारी पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणतः ओव्हरऑल लक्षात घ्या, लेस दॅन 35 2 to 3 सायकल 90% बायकांना बाळ राहतं. 35 to 39 3 to 4 सायकल्समध्ये 95% बायकांना बाळ राहतं. आणि मोर दॅन 39 ऑलमोस्ट 4 to 5, काही काही 6, 7, 8 पण स्वतःच्याच एक्सपासून करायचं हट्ट असेल तर 6, 7, 8 पण करायला लागतं, पण बाळ होईल 100%. ओके. पण वारंवार करायची तयारी पाहिजे. बरोबर. म्हणून आय व्ही एफ एकदा फेल गेलं म्हणजे माझ्यात काही प्रॉब्लेम आहे असं जरूर अजिबात वाटू देऊ नका. तुमचं खाणं पिणं, उठणं पळणं, धावणं, काम करणं, घरातला इमोशनल स्ट्रेसचा याचा काहीही संबंध नाही. आणि हा सगळ्यात मोठा मला वाटतं गैरसमज खूप मोठा आहे जो गैरसमज आहे. आपल्या स्त्रियांनी दूर करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण समजा एखाद्या पेशंटच्या बाबतीत अगदी रिपीटेटेड आय व्ही एफ फेलियर त्यांचं होत आहे, तर सगळ्यात आधी हे असं का होतंय यासाठी कोणत्या तपासण्या किंवा इन्व्हेस्टिगेशन आहे का? हां, आता जेव्हा रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर होतं तेव्हा कुठलं पण सायकल जेव्हा आपण ॲनालाइज करतो तेव्हा 3 फेजमध्ये ते ॲनालाइज करतो की बुवा या स्त्रीची एक्स कशी होती, हजबंडचा स्पर्म कसा होता, मग हिला इतका डोस दिला तर इतके एक्सपेक्टेड एग्ज होते, इतके मिळाले का, मग एवढे एग्ज मिळाले तर एवढे एक्सपेक्टेड तिचे मॅच्युअर्ड एग्ज होते का, मग इतके मॅच्युअर्ड एग्ज होते तर एक्सपेक्टेड एवढे बाळा तयार झाले पाहिजे, इतके बाळा तयार झाले का, मग इतके बाळा तयार झाले ते ब्लास्टोसिसपर्यंत गेले का. तर हा पहिले स्टडी व्हायला पाहिजे. याच्यात 2 गोष्टी इन्व्हॉल्व असतात. एक तर तुम्ही जे इंजेक्शन निवडलेलं आहे, टाईप ऑफ इंजेक्शन म्हणजे ते HMG इंजेक्शन आहे का रिकॉम्बिनंट हॉर्मोनचं इंजेक्शन आहे, त्याचा डोस, लॅब इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डे 3पर्यंत एम्ब्रिओ वाढवला आहे, मग फ्रीज केला आहे, परत ग्रो करून टाकलेला आहे का डायरेक्ट टाकलेला आहे सेम सायकलमध्ये, किती % ब्लास्टोसिस झालेत का ब्लास्टोसिस नाही झालेत, आणि नंतर एम्ब्रिओ ट्रान्सफर परफेक्ट झालं होतं का. बऱ्याचदा सगळं चांगलं असतं पण काही नैसर्गिक अडचणींमुळे, मी त्याच्यावरती येतो नैसर्गिक अडचणी म्हणजे काय असतात, तर एम्ब्रिओ ट्रान्सफर परफेक्ट होत नाही आणि बाकी सगळं चांगलं असताना पण प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणून ही पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा पार्ट म्हणजे औषधं काय काय दिले होते ते तिने व्यवस्थित घेतले होते का, हे सगळं ॲनालाइज केल्यानंतर चला हे सगळं नॉर्मल आहे. मग पार्ट येतो की यांची लाईफस्टाईल काय आहे. ॲक्च्युली लाईफस्टाईल हे सुरू करायच्या अगोदर करायला पाहिजे, पण आता सपोज एखादा पेशंट डायरेक्ट आला रिकरंट हे करून, तर लाईफस्टाईल त्यांचं करणं फार गरजेचं आहे. बघणं, वजन जास्ती असेल तर वजन कमी करा, डाएट चेंज करा. आता मी बऱ्याचदा असं ऐकतो बघतो
की डॉक्टरने मला हे खायला सांगितलं नाही, ते खायला सांगितलं नाही. तर एक सिम्पल रूल सांगतो तुम्हाला मी, की नॉर्मल आयुष्यामध्ये जे काय आपण इतक्या वर्ष खात आलो आहे, नो डाऊट आता आपल्याला सांगता येईल अनहेल्दी आहे, पण आपण असं कधीच ते पूर्ण टाळून पुढचं वर्षभर राहू शकत नाही. एखाद्याला एखाद्या दिवशी केक खावासा वाटला, एखाद्याला पिझ्झा खावासा वाटला, एखाद्याला बर्गर खावासा वाटला, तर जरूर तो खायला पाहिजे. फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, की हेल्दी लाईफस्टाईलचे 4 मेन पार्ट असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे की डाएट तुमचं असं पाहिजे की ज्याच्याने तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन व्हायला नाही पाहिजे. त्याचं शुगर कंटेंट कमी असायला पाहिजे. त्याच्यासाठी 80-20चा रूल तुम्ही फॉलो करा. म्हणजे 80% टाईम तुम्ही डाएटवालं जेवण खा. जे मी सांगतो पुढे काय ते डाएटवालं जेवण खा आणि 20% टाईम यू कॅन चीट. पण मग 20% टाईम जेव्हा तुम्ही चीट करतात, तेव्हा ज्या एक्स्ट्रा कॅलरीज तुम्ही भरणार आहात, त्या तुम्ही कशा न्यूट्रलाइज करणार याचा पहिले विचार करा. म्हणजे आता एखादा माणूस त्याला अनहेल्दी जेवण खायचं आहे, पण रोज जिमला जातो. मग तो सांगेल की मी उद्याच्या दिवशी अर्धा तास जिम एक्स्ट्रा करून घेईल आणि माझ्या 150 कॅलरीज मी बंद करून टाकेल. मग त्याने अख्खा पिझ्झा खावा, हरकत नाही. दुसरी ऑफिस गोईंग मुलगी आहे, ती तर अजिबातच जिमला जात नाही, तर तिला जिमला जायचं पण नाही आहे आणि तिची इच्छा पण नाही आहे. तिला पण पिझ्झा खायचा आहे. मग तिने फक्त तो 1/4च खावा आणि कॅलरी मॅनेजमेंट ठेवायचं. म्हणजे कॅलरी मॅनेजमेंट करा, मग तुम्ही पाहिजे ते खा. पण 20% टाईम, 80% टाईम तुम्ही हेल्दी जेवण खा. मग हेल्दी जेवण म्हणजे काय? तर हेल्दी जेवण म्हणजे जे प्लांटवरून डायरेक्ट येतं, ज्याच्यावरती माणसाची प्रोसेस कमी लागलेली असते, त्याला आपण हेल्दी डाएट म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही गहू डायरेक्ट खाल्ला, हेल्दी पूर्ण अख्खा गहू, म्हणजे गव्हाची खीर खाल्ली अख्खी, हेल्दी आहे. तो गहू तुम्ही दळून आणला, एक प्रोसेस झाली, गव्हाचं पीठ हेल्दी आहे, पण गव्हा इतकं हेल्दी नाही आहे. होल व्हीटचं गहू हेल्दी आहे. तुम्ही चाळणी मारली, त्यातनं थोडंसं हस काढून घेतलं आणि थोडा फाईन आटा घेतला, अजून अनहेल्दी झालं. त्या आटाला अजून फाईन केला, मैदा झाला, अजून अनहेल्दी झाला. त्या मैद्यामध्ये तुम्ही साखर टाकली, जी साखरसुद्धा उसाचा रसपासून प्युरिफाय करून बनवलेली आहे 2-3 प्रोसेस झाल्यानंतर, प्लस तूप पण टाकलं. याच्यापासून जे खाल तयार झालेलं ते सगळ्यात जास्त अनहेल्दी आहे. पण डायरेक्ट गहू घ्या, त्याच्यावर डायरेक्ट खजूर खा उकळून, हेल्दी आहे दोघं, कारण डायरेक्ट नॅचरल आहे. तसंच राईसच्या बाबतीत आहे. होल ग्रेन राईस खा, एकदम बेस्ट आहे. पॉलिश राईस खा, चांगला नाही. हे एक प्रिन्सिपल, म्हणजे डायरेक्ट प्लॅन करून येतं ते डायरेक्ट खायचं आहे. होल ग्रेन्स खायचे आहेत, म्हणजे डायरेक्ट उसळ, डायरेक्ट चणे, पीठ न करता. हे एक. दुसरा पार्ट, पोर्शन्स. ॲज पर ॲज पॉसिबल स्मॉल पोर्शन्स का. जेवढं जास्त पोर्शन खाल तेवढं जास्त कॅलरीज घ्याल. जो फिट आहे, एक्झरसाईज करतो, रेग्युलरली जातो, त्याच्यासाठी ठीक आहे. पण जे ऑफिस गोईंग लोक आहे, बाकी काहीच होत नाही, तुम्ही सगळं खा, स्मॉल स्मॉल पोर्शन्समध्ये खा. आणि ते फायबर, प्रोटीन, फॅट, कार्ब्सने पूर्णपणे बॅलन्स पाहिजे. म्हणजे नुसतं कार्बच खाल्लं, नुसतं फॅटच खाल्लं, नुसतं प्रोटीनच खाल्लं असं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट करा, तुम्ही लंच करा, तुम्ही डिनर करा. एव्हरी टाईम स्वतःला एक प्रश्न विचारा, आज खाने में क्या प्रोटीन आहे. म्हणजे तुम्ही प्रोटीन विसरणार नाही. पालेभाज्या इक्वली इम्पॉर्टंट आहे, फायबर प्रोव्हाइड करतात, विटॅमिन्स प्रोव्हाइड करतात. तिसरं सगळ्यात मोस्ट, आता तुम्ही बऱ्याचशे विटॅमिन्सच्या गोळ्या बघतात, ज्याच्यामध्ये आपल्याला ओमेगा 3, क्यू एन्झाईम, Q10, बरेचसे अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट. पण तुम्ही सरप्राईज व्हाल, हे सगळे ना आपल्या जेवणामध्ये आहेत. हळदमध्ये कुरकुमिन आहे, अळशीमध्ये ओमेगा 3 आहे, वॉलनट्समध्ये ओमेगा 3 आहे, पिस्ता, बदाम याच्यामध्ये तुम्हाला इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि हेल्दी फॅटी ॲसिड मिळेल. म्हणजे जे लिपिड्स आहेत, कोलेस्ट्रॉल आहे, ज्याला आपण फॅट म्हणतो बेसिकली, त्याच्यात एक हेल्दी आणि अनहेल्दी अशा 2 प्रकारच्या फॅट आहेत. तर हे जे अळशी, अक्रोड, काजू, पिस्ते याच्यामध्ये तुम्हाला हेल्दी प्रकारचं कोलेस्ट्रॉल आणि हेल्दी प्रकारचं फॅट मिळेल, जे तुमच्या बॉडीचं इन्फ्लामेशन कमी करेल. अळशीमध्ये तुम्हाला हे ओमेगा 3 पण एक्स्ट्रा मिळणार. इवन तुम्ही ओमेगा 3च्या गोळ्या पण घेऊ शकतात. सगळ्या प्रकारचे स्प्राउट्स जे आहेत, फर्मेंटेड फूड स्प्राउट्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन ई मिळतं, विटॅमिन सी मिळतं. फर्मेंटेड जे फूड्स आहेत, ज्याच्यामध्ये लोणचं झालं, आपलं डोसा झाला, इडली झाला, ह्या फूड्समधून तुम्हाला प्रोबायोटिक मिळतात. हे सगळं तुम्हाला जेवणातून मिळतं, फक्त त्याचा बॅलन्स ठेवता आला पाहिजे. ह्या पलीकडे मी तुम्हाला सांगेल की जेवण हे इंडिव्हिज्युअलाइज पाहिजे. त्याच्यामुळे नुसतं तुमचा डॉक्टर जो आहे, जो IVF कन्सल्टंट किंवा गायनॉकोलॉजिस्ट आहे,
हा त्या विषयामध्ये निष्णात आहे, तो डायटिशियनमध्ये निष्णात नाही, त्याला ओव्हरऑल आयडिया माहिती आहे. म्हणून तुम्ही डॉक्टरांकडून किंवा तुमच्या जवळपास कोणी असेल त्यांच्याकडून विचारून डायटिशियनला जरूर भेटा. तुम्ही फिट असलात तरी भेटा, तुम्ही अनफिट असलात तरी भेटा. हा माझा एक पहिला हट्ट. सर्वांना जे काय बाळा आहेत, नाही आहेत, IVF झाले, नाही करायचं आहे, सगळं तुम्ही ऐका. पहिले डायटिशियनला भेटा, स्वतःची बॉडी जाणून घ्या, बॉडी कॉम्पोजिशन जाणून घ्या आणि त्यानुसार डाएट फॉलो करायला सुरुवात करा. आणि सेकंड, काउन्सिलरला भेटा. हा काउन्सिलर तुम्हाला जो डे टू डे लाईफमध्ये स्ट्रेस येतो, तो स्ट्रेस तुमच्या वर्कप्लेसचा असू शकतो, तो स्ट्रेस तुमच्या पार्टनरबरोबरचा असू शकतो, तो फॅमिलीमधला असू शकतो, सासूबरोबरचा असू शकतो, फलाना असू शकतो. अतिशय छोट्या गोष्टी असतात, पण जस्ट बोलण्याने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि तुमचं इंटरपर्सनल रिलेशनशिप वाढतं. काउन्सिलिंग करणाऱ्या लोकांचे वेगळे प्रकार असतात. जसं सायकॅट्रिक काउन्सिलर असतात, जे तुम्हाला विचारांविषयी गोष्टी सांगतात. काही प्रोफेशनल काउन्सिलर असतात. सपोज तुम्हाला वर्कप्लेसला असं वाटतंय की मला हेल्दी एन्व्हायरमेंट नाही आहे, माझ्यावर असं होतं, तुम्ही तुमच्या सिनियरशी बोला. आज तर सगळ्याकडे HR तुम्ही सांगितलं तर तुम्हाला ते प्रोफेशनल कन्सल्टंट देतात. ते तुम्हाला दाखवून देतात की आपण कुठं चुकतोय. तुमच्या कंपनीला HR दाखवून देतात की तुम्ही असं करायला पाहिजे आणि तुमचं वर्क एन्व्हायरमेंट हेल्दी होतं. जागा बदलून फायदा नाही, कारण दुसऱ्या ठिकाणी शेवटी तेच होणार. म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गरज असेल त्याचे कन्सल्टंट आज अवेलेबल आहे. ज्यांना पैसा हा प्रॉब्लेम आहे, वेळ हा प्रॉब्लेम असेल, यूट्यूबवर 1000 व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्ही एक क्लिक करा, तुम्हाला मिळतील. अशा प्रकारे तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट करा. ट्राय टू स्लीप बिफोर 10. मला माहिती आहे की या जगात फार डिफिकल्ट आहे, पण 7च्या आत खाणं आणि 10च्या आत झोपणं, ह्या 2 गोष्टींनी तुमचा स्ट्रेस इतका कमी होईल की तुमच्या बऱ्याचशा गोळ्या पण कमी होऊन जातील. हे मी पर्सनली सुद्धा अनुभवलं आहे, मी फॉलो करतो. सेकंड थिंग, तुमचं ऑफिसचंच लेट होत असेल, काही पेशंट मला सांगतात की डॉक्टर मी 9-10 वाजता घरी येते, मग कसं होईल? मी त्यांना तेच सांगतो, तुम्ही लंच घेऊन जातात की नाही बरोबर, डिनर पण बरोबर घेऊन जा. 7 वाजता डिनर करा, घरी आले की हातपाय तोडून झोपून घ्या. तर सगळं पॉसिबल आहे, तुम्ही ठरवलं तर. एक 5 ते 10 मिनटं मेडिटेशन करा आणि अर्धा तास मॉडरेट एक्सरसाइज करा. मॉडरेट एक्सरसाइज म्हणजे खूप जास्त पण करायची नाही आहे आणि खूप कमी करायची नाही. ज्यांना वेगळं जायचं नाही आहे ते ऑफिस जाताना पायी चालू शकतात. ऑफिसची बिल्डिंग 5च्या 7व्या माळावर असेल तर एकदा वरती खाली करू शकतात. वेगळे प्रकार तुम्ही करू शकता. तर सिम्पल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याने तुम्हाला 50% लोकांना तर डॉक्टरांकडे जायचीच गरज पडणार नाही. बरोबर. आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये नकळतपणे आपण किती सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. पण तुम्ही आता इतक्या गोष्टी सांगितल्यात की ह्या डेली लाईफमध्ये आम्ही जर केल्या, छोटे छोटे बदल आहेत किंवा अगदी अक्रोड, बदाम, पिस्ता या गोष्टी रोज खायला वेळ मिळत नाही तरी ट्रेनमध्ये जाताना बॅगेत एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलं, तसं खाल्लं तरी पण त्याचे फायदे आपल्या शरीराला किती होऊ शकतात. आता कपल्ससाठी फॉलिकल वाढवणं हा पण एक खूप चॅलेंज आहे मोठा. तर त्यासाठी सुद्धा काही असे पदार्थ आहेत का आपल्या आहारात? हे जे नट्स आहेत ना, हेल्दी फॅट, हेल्दी अमायनो ॲसिड, हेच तुमचे हॉर्मोन्स स्टिम्युलेट करतात आणि हॉर्मोन्स तयार करतात. म्हणून ह्याच प्रकारचा बदल जो आहे, लाईफस्टाईल चेंज आणि हा डाएट चेंज, हाच तुम्हाला हेल्दी हॉर्मोन्स आणि बॅलन्स्ड हेल्दी म्हणण्यापेक्षा बॅलन्स्ड हॉर्मोन्स हा तयार करून देऊ शकतो. एकंदरीतच जितकं नॅचरली कन्सिव्ह पूर्वी लोकांना होत होतं, तितकं आता होत नाहीये. त्याला बदलती जीवनशैली आपण म्हणू शकतो किंवा आणखीन वेगळी कोणती कारणं म्हणू शकतो. आपल्या या मंचावरून तुम्हाला ज्या कपलला कन्सिव्ह करायचंय किंवा लाईफस्टाईल सुधारायची आहे, त्यांनी सगळ्यात आधी काय करायला पाहिजे? एक तर सगळ्यात पहिले मला एक सांगायचं आहे की जे लोकांना वाटतं की आज इन्फर्टिलिटी फार वाढली आहे, तर मला असं म्हणायचं की आज पृथ्वी तलावर जेवढं कपल आहे आणि इंडियामध्ये जेवढे यंग कपल आहे, ऑलमोस्ट 30% जे ह्या एज ग्रुपमध्ये आहे आता, एवढे कधीच आयुष्यात नव्हते भारताच्या हिस्ट्रीमध्ये. म्हणजे जेव्हा आपण ट्रॅक करतोय तेवढ्या हिस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे नंबर ऑफ लोक वाढलेली आहेत, नंबर ऑफ कपल वाढलेले आहेत. त्याच्यामुळे साहजिक ते पर्सेंटेज ऑफ नंबर, जे तुम्हाला नंबर खूप दिसत आहे पण तुम्ही पर्सेंटेजमध्ये काउंट केलं तर सेम पर्सेंटेज ऑफ लोक आहेत जे ज्यांना अगोदरी बाळ होतं, आता पण बाळ होत नाही. फक्त पॉप्युलेशन वाढल्यामुळे तुम्हाला तर जास्त नंबर दिसतोय. सेकंड थिंग, एज थोडं वाढलं, त्याच्यामुळे हा अजून एक कॉन्ट्रीब्युटर फॅक्टर आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, कम्पेअर टू 20-25 इयर्स बॅक, लोक आता ट्रीटमेंट करायला घाबरत नाहीत. लोक सरसकट IVF सेंटरमध्ये जाताना तुम्हाला दिसतात. मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली 2010ला IVFला, तेव्हा ना मी बॅग छापल्या होत्या IVFच्या कॅरी करायला. सरप्रायझिंगली 1000 बॅग आम्ही पहिले छापल्या होत्या. 1000 पैकी 100च बॅगा हे लोक घरी घेऊन गेले
पण मला ती एकदाही कोणाच्या हातात दिसली नाही, कारण लोकांना तो स्टिग्मा वाटायचा. काय चेंज झाला या 20 वर्षात, आता लोकांना आय व्ही एफ सेंटर जायला स्टिग्मा वाटत नाही. म्हणून तुम्ही जर का बघितलं तर जुन्या काळी जे स्टँडर्ड आय व्ही एफ सेंटर होते तिथे लोक जायला घाबरायचे, कारण तिथं गेलं की दिसायचं लोक बघायचे त्यांना बाळ होत नाही म्हणून चालले. म्हणून कॉमन हॉस्पिटलमध्ये जिथे आय व्ही एफ असतं तिथे लोक जास्त जायचे. आता तसं राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ पीपल सिकिंग ट्रीटमेंट हे वाढलेलं आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की इन्फर्टिलिटी खूप वाढलेली आहे, पण संभव मला तसं वाटत नाही की इन्फर्टिलिटी खूप वाढलेली आहे. जस्ट पॉप्युलेशन वाढलं आहे. तुम्ही पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं आणि ट्रीटमेंट घेणारे लोक काढून शिल्लक राहिलेले की ते बघितलं तर तुम्हाला सेम लोक आढळतील. म्हणून ट्रीटमेंट घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे कम्पेअर टू द 20 इयर्स बॅक. म्हणून आपल्याला असं वाटतं की इन्फर्टिलिटी वाढलेली आहे. हा तुमचा पहिला प्रश्न. म्हणजे मला असं पर्सनली वाटत नाही की इन्फर्टिलिटी वाढलेली आहे. तर बेसिकली हेल्दी लाईफस्टाईल हाच त्याच्या मागे रूल आहे की हेल्दी लाईफस्टाईल जगा, ॲडिक्वेट स्लीप, अर्ली गेटअप, अर्ली टू गो टू स्लीप, हेल्दी डाएट, एक्झरसाइज, मेडिटेशन, 6 गोष्टी आहेत. बरोबर. तर या सगळ्या ट्रीटमेंटचा एक भाग म्हणजे डोनरला आता स्पर्म पण देता येतात किंवा एग्स पण डोनेट करता येतात. तर याबद्दल अजून लोकांच्या मनात तितकीशी जागरूकता आहे असं वाटतं का तुम्हाला? एज्युकेटेड समाजामध्ये तर बऱ्यापैकी आहे, पण मी सर्वांना इस्पेशली जेव्हा डोनर हा इश्यू असतो तेव्हा मी माणसांना जरूर सांगेन की स्पर्म डोनेशन केल्याने काही फरक पडत नाही. अतिशय सिम्प्लिफाईड प्रोसिजर आहे. जेव्हा तुमचे स्पर्म खूपच खराब आहेत तेव्हा अननेसेसरी तुमच्या स्पर्मपासनं बाळ होण्याचा हट्ट्यापोटी तुमच्या पार्टनरला अननेसेसरी आय व्ही एफमध्ये मोर कॉम्प्लिकेटेड प्रोसेसमध्ये ढकलण्यापेक्षा सिम्पल स्पर्म डोनर हे तिचं आयुष्य सुखकर बनवू शकतं. दुसरी गोष्ट, जसं आपल्याला किडनी खराब झाली तर आपण जगण्यासाठी दुसऱ्याची किडनी बसवतो की नाही, लिव्हर बसवतो की नाही, तेव्हा असं म्हणतो का आपण की कशाला पाहिजे. मग जेव्हा स्पर्म डोनरची गरज पडते तेव्हा हा प्रश्न कशासाठी करताय तुम्ही? हे तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आनंदासाठी करा. कारण ते स्पर्म डोनर केल्याने तुमची स्त्री प्रेग्नंट राहणार आहे आणि ती आनंदी राहणार आहे, कारण तिला एक बाळ पाहिजे. त्याच्यामुळे स्पर्म डोनेशन हे फार सिम्पल प्रोसिजर आहे. पाळीच्या जागी स्पर्म टाकलेले असतात. स्पर्म डोनेट करताना तुमचा ब्लड ग्रुप, तुमचा डोळ्यांचा रंग, तुमची हाईट, स्किनचा रंग, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. इवन त्यांच्या मेडिकल टेस्ट पण केल्या जातात. इवन फॉर स्पर्म डोनर का असू द्या का ओसाईट डोनर असू द्या, त्यांच्या मेडिकल टेस्ट केल्या जातात की बुवा त्यांना काही संसर्गजन्य रोग, जसं HIV झालं, सिफिलिस झालं, हेपॅटायटिस C झालं, हेपॅटायटिस B झालं, त्यांना कुठले मेंटल डिसऑर्डर आहे का जे फॅमिली असतात, जसं सिझोफ्रेनिया झालं, असे सगळे आजार बघूनच त्यांचे स्पर्म घेतले जातात. असं कोणाचेही स्पर्म घेत नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्या सरकारने नियम बनवलेले आहेत, कायदे बनवलेले आहेत आणि सगळे सेंटर्स ते फॉलो करतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याविषयी फारशी भीती बाळगायची गरज नाही की आपल्या घरी कोण कसं येईल काय येईल. दुसरी गोष्ट, त्या होणाऱ्या बाळाचा जो स्वभाव आहे किंवा होण्याच्या बाळाचं जे विचारसरणी आहे हे त्या एन्व्हायरमेंटवर डिपेंडंट आहे. हे आपण आपल्या पूर्वजांपासून बघितलेलं आहे. तुमच्या घरात जे बाळ जन्मलेल त्याचे जीन्स काही जरी असले तरी ते जेनेटिक आजार सोडले तर बाकीच्या गोष्टी तुमच्या फॅमिलीच्या ते घेणार आहे. ज्या डोनर आहे त्याचा घेणार नाही. म्हणून एन्व्हायरमेंट हा 99% इम्पॉर्टंट असतो तुमची विचारसरणी आणि तुमच्या हॅबिटसाठी. त्याच्यामुळे त्याची भीती न बाळगता तुम्ही ते करायला पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ॲक्सेप्ट केलं तर तुमचं आयुष्य सुखकर होईल आणि तुमच्या पार्टनरचं आयुष्य सुखकर होईल. कारण मग सपोज तुमचे स्पर्म खराब आहे, टेस्टिसमधनं निडल काढायला लागणार, त्याच्यातही स्पर्मचे जे स्पर्म देऊन आपण जे काढतो त्याच्यापेक्षा चान्सेस कमी असतात. वारंवार IVF करायला लागतं. त्यात पार्टनरच्या वेळेस 30-35च्या वरती असेल तर तिला पण एव्हरी टाईम एग्स द्यायला लागतात. यंग स्त्री असेल तर चला एकदा 25-30 एग्स काढून आपण वारंवार एम्ब्रियो ट्रान्सफर करू शकतो. पण एज जास्त असेल तर तेवढे एग्स पण मिळत नाही. मग त्या स्त्रीला सुद्धा अननेसेसरी सब्जेक्टिव्ह वारंवार IVF करावं लागतं. म्हणून इकॉनॉमी हा प्रॉब्लेम नसेल, तुमची स्पाऊस ह्या गोष्टी तयार असेल तर काही हरकत नाही. पण मग इकॉनॉमी हा इश्यू असेल तुम्हाला की बुवा एवढा वारंवार खर्च होऊ शकत नाही किंवा स्पाऊस तयार नसेल तर डोनर सिमेला चांगला ऑप्शन आहे. बरोबर आहे.
त्यामुळे IVF एकंदरीतच करताना किंवा त्या प्रोसेसला सामोरं जाताना आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा सुद्धा एकदा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जे कपल आता हा आपला संपूर्ण पॉडकास्ट पाहतायत, सरांनी मला वाटतंय आपण डेली लाईफमध्ये ज्या काही चुका करतो त्या कशा टाळायच्या याबद्दल खूप सविस्तर सांगितलंय. तरी सुद्धा तुमच्या मनात जर कोणतेही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो, या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्याची उत्तरं अर्थात तुम्ही डॉक्टरांकडून घेऊ शकता. त्याचबरोबर लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर तुम्हाला असेच सगळे माहितीपर व्हिडिओज आणि पॉडकास्ट पाहायला मिळणार आहे. तर डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि खरं तर अत्यंत महत्त्वाचा हा विषय. अनेक कपल्सच्या मनात IVF किंवा IVF फेल वारंवार होत असेल तर त्याबद्दल खूप प्रश्न असतात, पण कुठेतरी भीती असते की मी हे कसं विचारू आणि मी हे विचारल्यानंतर समोरच्याला काय वाटेल. पण या मंचावरून तुम्ही या सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिलेली आहे. तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी चर्चा केली, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुम्ही ते माझ्याकडून चांदरवाळे विचारून काढून घेतले. थँक्यू.